नमस्कार, मी निरंजन. एक अत्यंत धक्कादायक, एक अत्यंत संतापजनक अशी माहिती आली आणि म्हणून मला असं वाटतंय की हे सांगायलाच हवंय. आत्ता 4 दिवसापासून आपण पाहिलं नाशिकमध्ये एक जनसुनवाई झाली. सर्वात पहिल्यांदा तपोवनामधली 1800 झाडं तोडायची वगैरे असं महापालिकेने तिथं झाडांवरती नोटिसेस वगैरे लावल्या. त्यानंतर नागरिकांचा विरोध सुरू झाला. नागरिकांचा विरोध होतोय हे लक्षात आल्यानंतर तिथं तो आपला जळगावचा मंत्री गिरीश महाजन हा नाशिकला आला. नाशिकमधल्या आमदारांना सोबत तिथं घेऊन गेला. तेही त्याच्यासोबत तिथं गेले. गिरीश महाजन धादांत खोटारडेपणाने बोलले. हे आता 100% बोलू शकतो. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की नाही किती झाडं वाचवता येतील याचा आम्ही प्रयत्न करू वगैरे वगैरे. 10 वर्षापर्यंतची झाडं तोडायची आहेत असंच ठरलेलं आहे. आणि तो सगळा परिसर. त्याच्यानंतर जनसुनवाई ठेवली गेली. जनसुनवाई आता सोमवारी 24 तारखेला ही पलुसकर सभागृहामध्ये झाली. मुद्दाम ती पलुसकर सभागृहात ठेवली कारण त्या सभागृहाची क्षमता 200 जणांची आहे. तरी सभागृह कच्च भरलेलं होतं. पॅसेजेस, साईडचे पॅसेजेस, इथं सुद्धा लोक होती. समोरच्या स्टेजच्या समोर सुद्धा लोक होती. बाहेरही लोक उभी होती. एवढी जनसुनवाई झाली. ज्या जनसुनवाईचा वृत्तांत ऑलरेडी 2 वेळेला दिलेला आहे याआधी. कुठले मुद्दे जिथं मांडले. तिथं जे अधिकारी होते महानगरपालिकेचे ते सुद्धा अत्यंत भामटे आणि खोटारडे निघाले. त्यांनी ते सगळं सांगत असताना असं ते बोलले. साधुग्रामसाठी आरक्षित जी जागा आहे 54 एकर, की 54 एकर परिसरामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने असं सांगितलं की इतकी झाडं 1825 तोडायची आहेत. मग त्याच्यामध्ये आम्ही ती मार्किंग त्याच्यावरती केलं. ती तोडण्याचं मार्किंग नव्हतं. आता त्यांनी नाटक सुरू केलंय डीमार्किंगचं. याचं कारण आहे. आणि या खोटारडेपणाच्या पाठीमागे एक इतकं भयंकर षडयंत्र आहे की 1800 झाडं नाही, संपूर्ण तपोवन नष्ट होईल. कारण तो अधिकारी तिथे असं बोलताना म्हणाला 54 एकरची जागा. आता हे नाशिक महानगरपालिकेने 14 नोव्हेंबरला, हे बघा तुम्ही, मी वेगळं हवं फुलस्क्रीन पण दाखवतोच आहे. 14 नोव्हेंबरला नाशिक महानगरपालिकेने डोमेस्टिक कॉम्पिटिटिव्ह बिडिंग वर नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन, त्याच्या खालती गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, त्याच्यानंतर सिंगल स्टेज 2 एन्व्हलप बिडिंग असं त्याच्यामध्ये लिहिलं. डेव्हलपमेंट ऑफ माईस हब ऍट साधुग्राम नाशिक ऑन PPP बेसिस, म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप बेसिस, याच्यावरती हे बनवायचं. आणि त्यासाठी व्हॉल्यूम 1 दिलेला आहे, रिक्वेस्ट फॉर प्रपोजल याचा. आता इथं काय करायचंय यांना, हे बघा. याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे की त्यामध्ये बनवायचं काय आहे. डेव्हलपमेंट ऑफ माईस हब. आता या माईसचा फुल फॉर्म त्यांनी खालती दिलाय. मीटिंग्स, इन्सेंटिव्ह, कॉन्फरन्सेस अँड एक्झिबिशन्स. म्हणजे इथं मीटिंग्स व्हाव्यात, बैठका व्हाव्या, इन्सेंटिव्ह, कॉन्फरन्सेस व्हाव्या, कॉन्फरन्सेससाठीचे हॉल्स तिथं तयार होतील, आणि एक्झिबिशन्स म्हणजे प्रदर्शनं त्या ठिकाणी व्हावी ऍट साधुग्राम. याच्यात त्यांनी एस्टिमेटेड प्रोजेक्ट कॉस्ट दिलेली आहे 220 कोटी रुपये. आणि एकूण क्षेत्रफळ, टोटल साईट एरिया हा दिलेला आहे 35 एकर. 54 एकरच्या तपोवनातलं 35 एकर या माईससाठी म्हणून ते देणार. त्यात प्रोजेक्ट कॉम्पोनंट्स, डेव्हलप अ स्टेट ऑफ द आर्ट माईस हब विथ एक्झिबिशन हॉल, इंडोर हॉल, ओपन बँक्वेट अँड टेंट विथ अलाइड सर्व्हिसेस. म्हणजे आता या कॉन्फरन्सेस होतील, तिथं एक्झिबिशन्स होतील, मीटिंग्स त्या ठिकाणी ऑर्गनाईज केल्या जातील. मग अलाइड सर्व्हिसेस म्हणजे काय काय येतं त्याच्यामध्ये, की जिथं केटरिंग सुरू होईल, म्हणजे तिथं कुकिंग सुरू होईल. मग त्या सगळ्या सर्व्हिसेससाठी शिवाय आजूबाजूला मग तिथं पाण्याच्या टाक्या येतील, तिथं एखादं फायर ब्रिगेडचं स्टेशन येईल, तिथं एखादं छोटं हॉस्पिटल सारखा प्रकार येऊ शकतो, रस्ते बनतील तिथं अंतर्गत पुन्हा त्या सगळ्या 54 एकरामध्ये. म्हणजे 35 एकरचं हे असेल. उरलेले 19 एकर या पाण्याच्या टाक्या असतील म्हणा, MSEBचं सबस्टेशन असेल, या सगळ्या इतर अवांतर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये
उरलेले 19 एकर सुद्धा जातील. त्यामुळे या तपोवनावरती तिलांजली देण्याचं काम भारतीय जनता पक्ष, देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन हे करत आहेत. आणि नाशिक महानगरपालिकेमधल्या आयुक्तापासूनचे सर्व कर्मचारी या षडयंत्रामध्ये सामील आहेत. हे इतका भयानक प्रकार आहे. आणि हा व्हॉल्यूम 1 आहे, अजून याचं व्हॉल्यूम 2 आहेच आहे. म्हणजे त्यात पुन्हा दुसरे भाग याच्यामध्ये येतीलच. आणि मी जे पहिल्या दिवसापासून म्हणत होतो की हे संपूर्ण षडयंत्र, हा घाट हा यासाठीच घातला जातोय की ही संपूर्ण तपोवनाची जमीन जी नदीकाठची आहे, ही संपूर्ण निसर्गरम्य असलेला परिसर हा या बिल्डरांच्या घशात घालण्याचं हे षडयंत्र आहे. आणि याच्यामध्ये कदाचित मोहित कंबोज येईल, याच्यामध्ये कदाचित लोढा येतील, याच्यामध्ये कदाचित यांचेच नाशिकमधले बगलबच्चे येतील. पण इतक्या मोठ्या फसवणुकीच्या प्रकारामध्ये हे सगळे सामील होतात, गिरीश महाजन पासून. आणि हे मुख्यमंत्र्याच्या संमतीशिवाय होऊ शकतं का? हे मुख्यमंत्र्याच्या संमतीनेच होत आहे, 1001%. आता ते अनभिज्ञता, मला माहीतच नव्हतं वगैरे बोलूच शकत नाही. आता ढोंग चालणार नाहीत. एक वेळ अशी होती की हा फडणवीस म्हणत होता नाशिकला मी दत्तक घेतलं, आणि आता दत्तक पुत्राचा खून करायला निघालेले आहेत. खून ही मर्डरची कॉन्स्पिरसी आहे. नाशिकच्या आरोग्याच्या, नाशिकच्या हिताच्या, नाशिकच्या पर्यावरणाचा हा मर्डर केला जाणार आहे. ही एवढी मोठी फसवणूक ऑन रेकॉर्ड. त्या दिवशी कॅमेऱ्या समोर 5-5 कॅमेरे त्या ठिकाणी लावलेले होते. मी 3 लावलेले होते. त्यातला एक कॅमेरा मी फक्त पत्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी लावला होता. आणि एवढे कॅमेरे लागलेले असताना ऑन रेकॉर्ड कॅमेऱ्यावरती हे सांगतात की जास्तीत जास्त झाडं वाचवायचा प्रयत्न करू. याच्याबद्दल का नाही बोलले? 24 नोव्हेंबरला ही जनसुनवाई झाली. 14 नोव्हेंबरचं हे टेंडर आहे. 14 नोव्हेंबरचं. या वृक्ष प्राधिकरण अधिकाऱ्याला माहीतच नव्हतं का की जी जनसुनवाई आपण घेतो आहोत त्या ठिकाणी प्रत्यक्षात हे सगळंच नष्ट केलं जाणार आहे? आणि इतका निर्लज्ज बेशरमपणा नाशिकच्या नागरिकांच्या समोर उभं राहून ऑन रेकॉर्ड खोटारडेपणा करून हे बोललं गेलेलं आहे. हे प्रत्यक्ष टेंडरची कॉपी आहे याच्यात. हे अत्यंत भयंकर षडयंत्र होत आहे. आणखीन एक प्रकार आहे, हे बघा. हे स्टॉक एक्सचेंज सेबीच्या वेबसाईटवरती नाशिक महानगरपालिका म्युनिसिपल डेट सिक्युरिटीज प्रायव्हेटली इश्यूज, नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशननी 400 कोटी रुपयाचे बॉन्ड्स काढायचे ठरवलेत. 400 कोटी रुपयाचे. याचा अर्थ नाशिक महानगरपालिकेकडे पैसा नाही, पण पैसा नसताना हा धंदा केला जातोय. तुम्ही बॉन्ड काढणार, हे नाशिककरांपासून का लपवून ठेवलं आतापर्यंत की 400 कोटी रुपयाचे बॉन्ड? कारण हा कुंभमेळ्याचा खर्च अजूनपर्यंत कोण करणार हे स्पष्ट नाहीये. जो काही खर्च होणार आहे तो, हे वेगवेगळे प्लॅन मंजूर करतायत. गेल्या वेळेला निदान हे माहिती होतं की 10% खर्च महापालिकेने करायचा आहे, 90% केंद्र आणि राज्य सरकार करेल. आज कवडीची माहिती नाहीये. किती टक्के खर्च महापालिकेने करायचा, किती टक्के केंद्र आणि राज्य सरकारतर्फे दिला जाईल. आणि हे सगळं घडत असताना कुंभमेळ्याच्या नावाखाली, साधूंच्या नावाखाली, साधूग्रामच्या नावाखाली हा जो प्रकार केला जातोय हा टेंडरचा, या आणि तिथं लिहिलेलं आहे क्लिअर कट, साधूग्रामच्या ठिकाणी हे माईसचं सेंटर उघडायचं आहे. मीटिंग, इन्सेंटिव्ह, कॉन्फरन्सेस आणि एक्झिबिशन्स, आणि मग त्यासाठीच्या अलाइड सर्व्हिसेससाठी आजूबाजूला संपूर्ण तपोवन. माझं नाशिकने अख्ख्या महाराष्ट्रातल्या दर्शकांना सांगणं, संपूर्ण तपोवनाचा परिसर, अख्खं वन, ज्याला डीम्ड फॉरेस्ट म्हटलं गेलं, ते संपूर्ण वन नष्ट करण्याचा हे षडयंत्र, पाताळयंत्री षडयंत्र या भाजप सरकारने रचलेलं आहे. याला प्राणपणाने प्रतिकार करावा लागेल. प्राणपणाने प्रतिकार करावा लागेल. काय वाटेल ते हो.
याचा भयंकर मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिकार फक्त नाशिकमधून नाही, राज्यभर झाला पाहिजे. आज आरे कॉलनी झाली, आरे कॉलनीमध्ये रात्रीच्या वेळेला घुसून 2-3 हजार झाडं तोडून टाकली. नंतर गडचिरोलीत झालं, तिथं काय आदिवासीच होते, काठ्या मारून लाठ्या मारून बंदुकीच्या धाकाने हाकलून दिले. आता नाशिक शहराच्या हृदयस्थानी असलेल्या, नाशिक शहराचं फुफ्फुस असलेलं संपूर्ण तपोवन नष्ट करण्याचं हे षडयंत्र चाललेलं आहे. आणि आपण हे सगळं होऊ द्यायचं का? अत्यंत नालायक राज्यकर्ते आपल्याला ज्या वेळेला लाभतात त्यावेळेला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नसतो. काहीही धाकदपटशा दाखवतील, काहीही जनसुरक्षेच्या धमक्या दिल्या जातील, अर्बन नक्षलवादी म्हटलं जाईल, पण माझ्या गावाचा नायनाट होत असताना मी घरात बसू शकणार नाही. आणि याच निर्धाराने नाशिकच्या प्रत्येक नागरिकांनी बाहेर येणं गरजेचं आहे. माझी अतिशय कळकळीची विनंती आहे की सावध व्हा, सावध व्हा. हा भयंकर मोठा धोका नाशिकचं पर्यावरण नष्ट करण्याचा होणार आहे इथे. आणि हे सगळं करून हे पुन्हा कुठल्या तरी बिल्डरांच्या घशात घालायचं, पीपीपीच म्हटलेलं आहे, त्याच्यामुळे नंतर ते बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर वरती देऊन टाकायचं. या ट्रान्सफर ऑफ ओनरशिप बद्दल सुद्धा कॉलम आहे या सगळ्या याच्यामध्ये. त्यामुळे हे खरोखर खूप गंभीरपणाने घेण्याची याच्यामध्ये अत्यंत आवश्यकता आहे. माझी सर्वांना अतिशय कळकळीची विनंती आहे, आपलं नाशिक नष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त लोकांना पाठवा, महाराष्ट्रभर पाठवा. अख्ख्या महाराष्ट्रामधले म्हणजे समंजस आणि प्रामाणिक आणि पर्यावरणाबद्दल प्रेम असणारे नागरिक या निमित्ताने आपण जोडून घेऊयात. पण या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त लोकांना पाठवा. या व्हिडिओला जास्तीत जास्त जणांनी लाईक करा. जितके जण जास्त लाईक करतील तितकं जास्त युट्यूब सुद्धा याला प्रमोट करेल. हेतू केवळ नाशिक वाचवणं हा याच्यामधला आहे, हे कृपा करून लक्षात घ्या. आणि जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. यांची सगळी काळबेरे षडयंत्र हे येणाऱ्या काळामध्ये बाहेर पाडत राहणारच, बाहेर 100% बाहेर काढणार. हे जे सामील होणारे अधिकारी आहेत नाशिक महानगरपालिकेतले, या अधिकाऱ्यांपैकी कोणते कोणते अधिकारी आहेत असे की जे मानस रिसॉर्टला, इगतपुरीला दर आठवड्याला विकेंडला पार्ट्या करायला जातात, यांच्या कुठे कुठे प्रॉपर्टी आहेत, यांची खाजगी आयुष्य काय आहे, कोणाच्या 2-2 बायका आहेत, 3-3 बायका आहेत, किती फ्लॅट्स आहेत, सगळं बाहेर काढेल येणाऱ्या काळामध्ये. या निमित्ताने या सगळ्यांची पापं याच कुंभमेळ्यामध्ये धुतली गेली पाहिजेत, इतका आपल्याला प्रयत्न करणं भाग आहे. म्हणून पुन्हा विनंती की व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.